नमस्कार मित्रांनो, बालक अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ग्रॅज्युएशननंतर आपल्याला नेमकं करायचं काय हे प्री प्लॅन असणारे स्टुडंट खूप कमी असतात. पण भरपूर स्टुडंट असे असतात की जे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ठरवतात की आता नेमकं आपल्याला करायचं काय. तर त्यातले काही जण IT कोर्सेस करतात, काही जण सिव्हिल सर्व्हिसचं प्रिपरेशन करतात, काही बँकिंग किंवा रेल्वे अशा एक्झामचं प्रिपरेशन करतात, तर काही जण स्वतःचा बिझनेस चालू करायचं ठरवतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी बँकिंग एक्झामबद्दल तुम्हाला थोडंफार काही बोलणार आहे. खरं तर बँकिंग एक्झाम ही खरंच खूप सोपी आहे. फक्त या एक्झामला क्लिअर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्हाला सिस्टमॅटिक स्टडीची गरज आहे. आता नेमकं सिस्टमॅटिक स्टडी म्हणजे नेमकं आहे तरी काय? तर सिस्टमॅटिक स्टडी म्हणजे एखादा जर टॉपिक तुम्ही प्रिपरेशन करायला चालू केला तर त्या टॉपिकच्या बेसिकपासून तुम्ही सुरुवात करायला हवी. जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असतील तरच त्या टॉपिकच्या सर्व काही गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. आणि जेव्हा तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तेव्हा एक्झाममध्ये कोणताही क्वेश्चन आलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल की यावेळेस आपल्याला आता या क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी कोणती स्टेप वापरायची किंवा कोणती शॉर्ट ट्रिक आपल्याला यूज करायची. भरपूर वेळा असं होतं की मुलं जे आहेत ते शॉर्ट ट्रिक जास्तीत जास्त शिकण्याचा ट्राय करतात पण बेसिक कन्सेप्टकडे लक्ष देत नाही. त्यावेळी काय होतं, त्या शॉर्ट ट्रिक ज्या आहेत त्या तुम्हाला जास्त दिवस लक्षात ठेवता येत नाही. तर ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा असं ट्राय करा की जी प्रॅक्टिस करताना जे प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करता तुम्ही ते जास्तीत जास्त विदाऊट पेन अँड पेपर सॉल्व्ह करता येईल. कारण की प्रिलिम्स एक्झाममध्ये तुमच्याकडे एवढा वेळ नसतो की प्रत्येक क्वेश्चनच्या स्टेप्स तुम्ही पेपरवरती लिहून सॉल्व्ह करसाल. त्यामुळे जर तुम्ही ही प्रॅक्टिस केली की जास्तीत जास्त क्वेश्चन माइंडमध्ये तुमचे कॅल्क्युलेशन चालले पाहिजे जेणेकरून तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह करायला खूप कमी वेळ लागेल. आणि इन दी एंड ही गोष्ट तेव्हाच पॉसिबल होईल जेव्हा तुमच्या बेसिक कन्सेप्ट ह्या पूर्णपणे क्लिअर असतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून एवढंच आणि लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. जाण्याच्या अगोदर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आमच्या या बालक अकॅडमीला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.